ताट घ्या. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर आज आम्हाला खूप घाई झालेली आहे, त्याच्यामुळे मी आता पटपट पटपट चपात्या बनवत आहेत. भाज्या झालेल्या आहेत माझ्या. मला उठायला थोडासा उशीर झाला आज, म्हणजे ठीक आहे. आणि आज वातावरण जरा छान आहे. 2-3 दिवस आभाळ होतं, पण आज चांगलं क्लिअर ऊन पडलेलं आहे. फोंडेजींना जेवायला वाढत आहे मी. आणि आज मी 3 प्रकारच्या भाज्या बनवलेल्या आहेत. या इथं चंदन बटव्याची भाजी आहे, हिंदीमध्ये मला वाटतं याला बथुआ म्हणतात. आणि ही आहे शिमला मिरची. तर सगळ्या भाज्या थोड्या थोड्या देते फोंडेजींना. आणि या इथं चपाती सुद्धा तयार झालेली आहे. या पटकन, त्यांना ऑफिसला जायचंय, पण मलाच काळजी असते रोज. आज टोपी घातली? काल कोण टोपी घातलेली? काल तुमची कान टोपी खूप स्टाईलिश आहे. आज टोपी घातलेली तर एकदम यंग दिसत आहे. ऐसे रहा करो, अच्छे से रहा करो. लवकर या, पिशवी घ्या. चलो पिशवी आहे, चाललोय सोडायला. हा ये लवकर ये. मी तुझ्यासाठी वाट बघत आहे. जेवण करू आपण मिळून. तो जाडा तर झोपलेला आहे, अजून त्याला उठवते कारण त्याचा आज पेपर नाहीये, त्यामुळे झोपलेला आहे. उठू देते. चला तर मग मना येईपर्यंत मी माझी बाकीची सगळी कामावरून घेते. दूध फोडते पातेल्यामध्ये आणि भांडी घासून घेते. मना आलेला आहे आणि आता मी आणि मना जेवण करून घेतो. ज्येष्ठ चिरंजीव तर आमचे ब्रश करत आहेत आता. बेबी चलो खाना खाते हे. या इथं भाज्या आणि भाकरीचा पॉट मी खाली ठेवलेला आहे आणि आता जेवण करतो. तर मित्रांनो, मी कॉलेजला चाललोय आणि हे बघा कसं आहे. दादू आता जेवण करायला बसलेला आहे. माझं मनाचं झालेलं आहे जेवण. जी मग किती वाजता घालतो आता परत? 4ला सुटेल. 4ला सुटेल. ठीक आहे, ये लवकर. गाडी सावकाश चालव. 100%. मी दाशोना पुत्र. चला तर मग सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आता आणि मना माझा आलेला आहे कॉलेजवरून. मना या इथं वामकुशी घेत आहे आणि दादू बेडरूम मध्ये वामकुशी घेत आहे. थोड्या वेळाने दोघांनाही उठवते कारण दिवा लावायचा टाइम होईल. आणि या इथं मी चहा उकळायला ठेवलेला आहे, तोही गुळाचा. थोड्या वेळाने याच्यामध्ये एक इलायची कुटून टाकणार आहे आणि चहा पत्ती टाकणार आहे. आणि या इथं दुपारी जेवण केलेली खूप सारी भांडी पुन्हा पडलेली आहेत, तर ही धुवून घेते मी अगोदर. ही इलायची कुटलेली या चहामध्ये टाकते. मस्त छान इलायची फ्लेवरवाला चहा तयार होईल आपला गुळाचा. वा 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 वा, सुगंध खूप छान येत आहे. फक्त आता 10 सेकंद थांबायचं, नंतर याच्यामध्ये दूध ओतायचं. आणि या इथं मी संध्याकाळच्या जेवणाची पण तयारी करत आहे. संध्याकाळच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे पनीर आणि दुधी भोपळ्याची भाजी. 10 सेकंद झालेले आहेत आणि मी आता चहामध्ये दूध ओतते. साईवरती आलेली आहे. वा 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 वा, सुगंधित चहा आपला. अरे साई नको येऊ. मस्त सुगंधित गुळाचा चहा तयार झालेला आहे. तर गुळाच्या चहाला पौष्टिक चहा असं म्हणतात, पण मला नाही वाटत कुठलाही चहा पौष्टिक असेल. एक आपले जिभेचे चोचले असतात की जिभेला सवय लागलेली असते की चहा प्यायची. जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी गुळाचा चहा बनवून पित असते. त्याच्या साखरेचा चहा तर मला अजिबात पी वाटत नाही. लोक कशी पितात सारखे चहा मला कळत नाही. साखरेचा चहा पिल्यानंतर मला असं मळमळतं, म्हणून मी पितच नाही साखरेचा चहा. कॉफी मला आवडते, कधी तर पिते तीही. आपला भारत देश उष्णकटिबंधीय आहे, त्याच्यामुळे चहा कॉफी नाही पिलं तरी काही हरकत नसते. पण ब्रिटिश आले आणि आपल्याला चहा कॉफीची सवय लावून गेले. खूप छान झालेला आहे गुळाचा चहा. तुला बरं वाटतंय का? अरे रे रे, कुत्रे काय ओरडत असतात मला काय कळत नाही. एक गाडी गेली की कुत्रे त्याच्या मागे लागत असतात. बापरे, काहीतरी विषय झालेला आहे खाली. लहान मुलाच्या मागे कुत्री लागलेली, तिकडे गेली लहान मुले. लहान मुलांना कुत्री कशी कर, तिकडे गेली लहान मुलं. हे बघ, हे 3 कुत्रे आमच्या सोसायटीत बसलेले असतात. हे गेले तिकडे, एका मागोमागे.
काय करायचं, बाहेरच्या लोकांना अजिबात सोसायटीमध्ये येऊ देतात, भुकत राहतात किंवा एखादी इलेक्ट्रिक गाडी जरी गेली ना तिच्या मागे पळतात. हे जात नाही, ज्यांना सवय लागली इथं बसायची ते काय थांबणार नाही. काय करायचं, चला चहा थंड होऊन झाला. मी चहा पिता पिता इकडे पळत आले. म्हणलं लहान मुलाला चावायला नको, कारण कुत्री खूप आगाव आहे ती, लहान मुलांच्या मागे लागतात, म्हणून मी गेले. खरं चहा पिते राहिलेला. राष्ट्रवीर उठा, जिमला जाणारच की नाही? उठ उठ पटकन. कर्णाच्या वेळेला छान फूल आलेलं आहे, मी आता तोडते आणि देवाला वाहते. खूप सुंदर फूल आलेलं आहे. आता पनीरची भुर्जी आणि दुधी भोपळ्याची भाजी होणार आहे. पनीर बारीक चिरलेलं आहे, असं क्रश करून टाकण्यापेक्षा मला असं चिरलेलं आवडतं. कसुरी मेथी पनीरच्या भाजीमध्ये टाकायची, कंपल्सरी घालायची. पनीर भुर्जी असू द्या, पनीर कोरमा असू द्या, साधं मसाला पनीर असू द्या, मटर पनीर असू द्या, तर ही कसुरी मेथी टाकायची. त्याच्यामध्ये चव खूप छान खमंग येते. चला 2 मिनिटात आपली पनीरची भाजी तयार होणार आहे, मॅगीपेक्षा जास्त फास्ट. वा वा वा, काय खमंग वास सुटलेला आहे. असं वाटतं पनीर हे सगळं खाऊन टाकावं, पण मी अजिबात पनीर खात नाही, कारण याच्यामध्ये खूप हाय प्रोटीन असतात पनीरमध्ये, म्हणून मला खायचं नाहीये. मला युरिक ॲसिडचा पण प्रॉब्लेम आहे आणि आमवतेचा पण त्रास आहे, त्यामुळे मी पनीर आणि दुग्धजन्य पदार्थ खूप रेअर खात असते. तर हे पनीर काढून ठेवते. हे पनीर मना आणि दादूच खाणार आहे, आणि आमच्यासाठी मी दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे. आता हे पनीर या वाटीमध्ये काढते आणि याच्यामध्ये दुधी भोपळ्याची भाजी बनवते. 1.5 लिटर बॉटल पाणी पिणार आहे म्हणा आज. खरं का? रोज 1.5 लिटर जिमच्या वेळेस? जिम करते वेळेस का नंतर? जिम करता करता 1.5 लिटर पाणी पितो. ए झगडो मन म्हणजे ते काय फायबर आहे का? प्लास्टिकची क्वालिटी असते. रेंज बॉटल वरून आर्ग्युमेंट चालू झालेली आहे. कुठली चांगली बॉटल, कुठली वाईट बॉटल. देवाला अगोदर जल भरून ठेव. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिकौषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः श्रीमान हनुमान कीलंकम् श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे राम रक्षा स्तोत्र जपे विनियोगः. अथ ध्यानम् ध्यायेदा जानुबाहुम्. आता मी भाकरी करत आहे. भाकरी झाल्यानंतर मस्त गरम गरम भाकरी आणि दुधी भोपळ्याची भाजी खाणार आहे. बाकीचे जेवण करो न करो मी एकटी जेवण करणार आहे. मला खूप भूक लागलेली आहे. तुला भूक लागली? अपने बारे में सोचो मी. सोचू मैं. मला सर्दी आहे म्हणून मला बोलता येत नाही. अच्छा ठीक आहे. मस्त गरम गरम बाजरीची भाकर छान लागते, आणि तेही छान अशी तिखट भोपळ्याची भाजी असेल ना, मस्त छान. याच्या पुढं ना सगळं पंचपक्वान पण फिकं राहतं. मस्त याची भाजी, भोपळ्याची दुधी भोपळ्याची भाजी मस्त अशी कशी तरी आलेली वरती. ऍक्च्युली तरी चांगली नसते, याच्यामध्ये खोबरे टाकलेलं आहे, तर खोबऱ्याचं तेल उतरलेले आहे. मी जास्त तेल नाही वापरत भाज्यांना. मस्त. तू खाएगा मेरे साथ? सोचेंगे. खाना अपन दोनों खाएंगे. सोचेंगे. ठीक है. मी आणि दादू आता जेवण करायला बसलेलो आहोत. कोंडेजीने यायला वेळ लागेल, मनानंतर जिमला गेलाय, त्याला पण यायला वेळ लागेल. मग आम्ही दोघेच जेवण करतो. बस बस भोपळ्याची भाजी नाही आवडत ना? अच्छी लागते बिलकुल. तुझ्या नावाच्या मी 2 भाकरी बनवलेल्या आहेत, त्या तू खायच्या.
ही सकाळची मटकीची भाजी आहे, दादूची आवडती भाजी, ती त्याला देते. आणि हे आहे पनीर, हे पण त्याला खूप आवडतं. जी लेजिए, तुम्ही पण या जेवण करायला, दादूचं जेवण करायला या. आणि मी आता मस्त आपल्या गावठी पद्धतीने जेवण करणार आहे. मस्त आहे ताटामध्ये दुधी भोपळ्याची भाजी घेणार आणि अशी भाकर ठेवून मस्त आता जेवण करते. अणं ब्रह्मा रसं विष्णु भुक्ता देवो जनार्दनम् एवं ध्यात्वा तथागतो अन्नदोषो न लिप्यते. जय श्री कृष्ण. डेझर्ट पाहिजे, ठीक आहे. हा आहे गुळ आणि हा ऑर्गॅनिक डेझर्ट आहे. जेवण झाल्यावर आम्ही नेहमी गुळ खात असतो, कारण गुळ हे आपण जेवण केलेलं पचवतो, त्याच्यामुळे आम्ही रोज हे गुळ खात असतो. तुम्ही सुद्धा खाऊ शकता गुळ. तर हे आहे सगळ्यात बेस्ट डेझर्ट. लीजिए, हात दिखाइए. हे खायचंय, हे मोसंबी बळा. ते मी खाऊ नाही शकत, पण माझं बसलेला आहे, फेवरेट फळ आहे तो. सर्दी झालेली त्यामुळे तू नाही खाऊ शकत. चला तर मग आता व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.